नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान आणि रब्बीचं जे अनुदान आहे हे सध्या वाटप मोठ्या प्रमाणात होत आहे. बरेचशा लोकांना हे अनुदान जमा देखील झालेलं आहे. तसेच बरेचसे असेही शेतकरी आहेत की त्यांना अजूनपर्यंत ना अतिवृष्टी अनुदान ना रब्बीचं अनुदान यामधलं कोणतीही रक्कम जमा झालेली नाही. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच बऱ्याच साऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID काढलेले नाही आहेत किंवा त्याच्यासाठी त्यांनी नोंदणी केलेली नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या तलाठ्याकडे आपलं अकाउंट नंबर असेल, तुमची जी काय माहिती असेल ती माहिती देऊन त्यांना सहकार्य करा, म्हणजे लवकरात लवकर तुमचं अनुदान जमा होईल. आता बरेचसे शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला अतिवृष्टीचं अनुदानच अद्यापपर्यंत आलेलं नाही आहे. मग तुम्ही रब्बीचं सांगताय. रब्बीचं अनुदान जे 10,000 रुपये वाटप केलं जातं हे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये. आता मित्रांनो, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट देसाल तेव्हा तुमची प्रोसेस होऊन तुम्हाला लवकरात लवकर ती रक्कम जमा होईल, अन्यथा तुम्हाला ती रक्कम जमा होणार नाही. ज्यांनी फार्मर ID काढलेले नाही आहे त्यांच्यासाठी. आता ज्यांनी फार्मर ID काढलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची KYC करायचं काम नाही, कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट जमा करण्याचं काम नाही. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हेक्टरी म्हणजे 10,000 रुपये मंजूर करण्यात आलेले होते रब्बी अनुदान, तर आम्हाला 5,000 येत आहे. कोणत्या शेतकऱ्यांना 7,000 येत आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 8,000 रुपये येत आहे, काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये येत आहे. तर असं का होत आहे? तर मित्रांनो, तुमच्या तलाठ्यामार्फत तुमची जी काही नुकसान दाखवण्यात आलेली आहे, आता तुमच्याकडे समजा 2 हेक्टर शेती असेल आणि तुमच्या तलाठ्याच्या माध्यमातून जर का 1 हेक्टर म्हणजे तुमचं जर का 50% जर का नुकसान दाखवलं असेल तर तुम्हाला 2 हेक्टर मिळून फक्त 50%, 2 हेक्टरचे 50% म्हणजे 1 हेक्टर, म्हणून तुम्हाला फक्त 10,000 रुपये नुकसान भरपाई येत आहे. म्हणजे ही शासनाची नाही तर खालून ज्यांनी अहवाल पाठवलेला आहे, जसा तुमचा अहवाल पाठवण्यात आलेला आहे तसं तुम्हाला ती रक्कम जमा होत आहे. आता राज्य शासनाच्या माध्यमातून सरसकट 10,000 रुपये मदत देण्यात येत आहे, पण तुमच्या तलाठ्यानं तुमचं नुकसान हे किती दाखवलेलं आहे त्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. मित्रांनो, त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये जमा होत आहे हेक्टरी, काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये जमा होत आहे, काही शेतकऱ्यांना 7,000, वेगवेगळ्या पद्धतीच्या रकमा जमा होत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अद्यापपर्यंत रब्बी अनुदान आलेलं नाही आणि अतिवृष्टीचं जे 8,500 रुपयाचे हेक्टरी अनुदान आहे, दोन्ही मिळून 18,500 रुपये अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेलं होतं. आता यापैकी कोणतंही अनुदान जर तुम्हाला आलेलं नसेल तर दोन्हीही अनुदान तुम्हाला एकाच वेळेस येऊ येतील का, असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान जे 8,500 रुपये प्रति हेक्टरी मंजूर करण्यात आलेलं आहे ते अनुदान तुम्हाला वेगळं येईल आणि रब्बीचं जे अनुदान आहे ते अनुदान तुम्हाला ते अतिवृष्टीचं अनुदान आल्याच्या नंतर काही दिवसामध्ये ते जमा होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 8-10 दिवसाचा गॅप जाऊ शकतो. जालना असेल, संभाजीनगर असेल, या जिल्ह्यातील जे अतिवृष्टीचं अनुदान आहे हे अनुदान म्हणजे आत्ता ही आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून त्याबद्दलचा GR काढून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्यानं अतिवृष्टीचं जे अनुदान आहे ते आता वितरित होईल. 1-2 दिवसामध्ये त्याची वितरणाची प्रक्रिया चालू होईल आणि त्याच्यानंतर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान वितरित व्हायला सुरुवात होईल. म्हणजे एकच वेळेस तुम्हाला रब्बीचं अनुदान आणि अतिवृष्टीचं अनुदान मिळणार नाही. आणि ज्या शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आलेला होता की आम्हाला 2 हेक्टरचे पैसे येत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 3 हेक्टरची मर्यादा घालण्यात आलेली होती, 3 हेक्टरपर्यंत. तर मित्रांनो, 2 हेक्टरची जी मर्यादा असते ही NDRFच्या निकषानुसार दिली जात असते आणि जी वरची उरलेली 1 हेक्टरची जी असते
ती रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात येत असते. म्हणजे ती रक्कम जी आहे ती वेगळी आणि ही एका हेक्टरची स्पेशली रक्कम जी असते ती वेगळी असते. म्हणून ती रक्कम तुम्हाला वेगळी पडणार आहे. ती या 2 हेक्टरबरोबर तुम्हाला म्हणजे एकाच वेळेस 3 हेक्टरचे पैसे तुम्हाला पडणार नाही. पहिले 2 हेक्टरचे पडतील, त्याच्यानंतर एका हेक्टरचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं कोणत्याही संभ्रमात फसू नका आणि कोण काय सांगते याकडं लक्ष दिल्यापेक्षा म्हणजे व्यवस्थित नेमका GR काय म्हणतो आणि नेमकी व्यवस्थित माहिती काय सांगते यावरती आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करा. चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.